मित्रांनो, आज निमसोडच्या मैदानात हा नवीन चेहरा आपल्याला दिसतोय. आज गुलालाच पात्र ठरलेला आहे. बघूया कुठल्या गावचा आहे. कारण सागर आहेत किंवा निखिल आहेत, पांडा आहेत, हे तर सगळ्यांना माहीत आहे. पण नक्की कुठला बैल आहे, कारण गुलाल घेतलाय त्यांना. कळायला पाहिजे प्रेक्षकांना की नवीन चेहरे पण आता सध्या उजेडात भरपूर येतात. फक्त कॅमेऱ्याच्या पाठीमागं असल्यामुळं नाव होत नाही किंवा चर्चा होत नाही. कुठल्या गावचा बैल आहे? बरं आहे मुंबईचा कैलास शिंदे नेरे शेटचा. तो आता इंदुरीचाच असतो. विष्णुगड आणि गोंडवाडीचा आपलं शंभू ड्रायव्हर दोघांकडे बैल असतो आपल्याच नियोजनात. बैल असा खालच्याच पायऱ्यात पोहतो पण राहतो. आता जेवढी मैदान झाली तेवढ्यात राहिलाय. आता हिंद केसरीच्या माहेश्वरीच्या मैदानात पण होता. गटाला चांगली गाडी केली आणि सेमीला 10 नंबर तासावरून होता. 11 नंबर तासावरून होता. क्वार्टरला राहिलेला. आणि अशी आपली जी मैदानात ती राहतो खालच्या नंबराच. आता आज कुणासोबत पळाला? आज तडाव्याचा संग्राम आणि महत्वाचं म्हणजे आज चांगला सेमी होता. आपल्याला काय वाटलं नव्हतं म्हणजे सेमी काढलं, पण पुढच्या रानात चांगला पोहतो पुढं आणि चांगली गाडी होती. गाडी पण आपलीच होती शेजारी, त्यामुळे मी तिकडे होतो चिक्या सोडायला आणि इकडे निखिल पांडा होता. मग काय तेव्हा चांगला पोहतो तेच राहतो गाडी क्षेत्रात. पण आहे फक्त पैर होत नाही ते, बाकी नाही काय. निखिल भाऊ, काय वाटतं आता तुम्ही जवळ बघताय सुट्टी करताना, काय त्याच्या पळात वेगळं पण असेल किंवा आता गुलाल बी त्यांनी सांगितले केलेले आहेत त्यानं? गुलाबल म्हणजे मुळात ही पोरं मुळात गरीब आहे ती. ह्यांच्या ज्यानं काही एवढं पैर होत नाही ती, पण ती बैल स्वतः सिद्ध करून दावतोय. म्हणजे आता जेवढ्या मैदानात राहिला तेवढ्या सीमेला सगळ्या मोठ्या गाड्या मारूनच राहिलाय. असा हलक्या मग पैर काय सहजासहजी आता होतील बैलाला पैर. आता बघते ती माणसं लावला. बघू आता इथं मग काय नाव आहे त्याचं? मला भाई आहे, पण शक्यतो याला बघून कोण म्हणणार नाही एवढा पळत असेल. पण अक्षरशः त्याचा म्हणजे मी बॅचर चेक करतो. पुढच्या रानात जाम स्पीड आहे त्याला. पुढे लय पोहतो. नंबरच्या गाड्या मारणं म्हणजे काय, म्हणजे कोणाचं बी काम नाही आता या गाडीला. चांगल्या गाड्या मारून राहतो फायनलला. कुठल्या खांदी ठाम आहे? डावी खांदी पक्का खांद त्याचा, उजवीनं पण पोहतो. दुई खांदी बाहेरनं पोहतो पब्लिकनं. आता काय पुढं काय नियोजन? आपण आल्यापासून त्याला डावीने हाणलाय. आता उजवीनं बघू, आता एक मैदान हाणायची आपल्या घरची गाडी लारण ती. आपल्याला काय पैर होत नाही ती, म्हणून ही पण आपल्या छोट्या छोट्या पैऱ्याच पळते ती. पैरच होत नाहीत ते. आता आजचा पण पैरा कोणाला माहितीच नव्हतं. आम्हाला इथं आल्याने सांगितलं असाच पैरा, तर कोण पैरच देणं म्हणजे नंतर करणार तर काय पर्यायच नाही. एक नंबर त्याला पैर होणं झाली ती. फक्त पैर व्हावं, बाकी नाही काय. आता पैर करणार आहेत किंवा ड्रायव्हर हे बसले? ड्रायव्हर काय आज त्याच्या गाडीवर बसताय तुम्ही, वेगळं पण काय जाणवतंय पळायचं? वेगळं पण म्हणजे पहिलं आपल्यापाशी आल्यापासून बैल अंधारात पळतोय. बैलाचा पळ बिळ ओके आहे. बैलानं विकळ्याच्या मैदानात कलेडोनच्या सुद्धा चांगल्या गाड्या मारून बैल फायनलला राहिलेला. आज सुद्धा बैल चांगल्या गाड्या मारून फायनलला राहिला. एक 4-5 मैदान झालं बैल चांगल्याच गाड्या मारून फायनलला राहतो. आता आपण ज्याला फोन करेल तो म्हणते तुमच्या बैला असा का आहे तसं आहे, म्हणजे कोण बी झालं तरी ह्या नंबरात पळतोय, डावाला लागत करते ती. सगळ्यांना एक नंबरातलाच बैल पाहिजे म्हणजे. हो, आता आपण काय सगळे सर्वसामान्याचा बैल घेऊन पळणारे माणसं. आपली बी परिस्थिती सामान्याचा, आपण काय मोठं नाही. बरोबर. मित्रांनो, आपण आता पायरा करताना कसा, तर जर मुलाखत बघितली तर कसा पायरा तुम्हाला पाहिजे एक्झॅक्ट? आपल्या तोला मोलाचा पायरा असावा. आपल्याला काय लय मोठ्या 1-2 नंबरातल्या पायऱ्याची अपेक्षा नाही. आपण ज्या नंबरात पळतोय त्या 2-3 नंबरातला जरी पायरा असला तरी आपण चांगल्या गाड्या मारू शकतो, आपल्याला गॅरंटी आहे. मित्रांनो, आपण त्यांना शुभेच्छा करूया आणि मान्याभाईला बी शुभेच्छा करूया की जी त्यांची ड्रायव्हरची अपेक्षा आहे त्या अपेक्षा त्यांची पूर्ण होईल. धन्यवाद. हे सांभाळणार आहे का? मित्रांनो, सांभाळणार खरंच महत्वाचं आहे. ते राहिलेच आपल्या कुठनं. मेन आहे महत्वाचं सांभाळणार असला तर सगळं होतंय. गुलाल होतोय किंवा सगळं होतंय. सांभाळ करता म्हणजे सगळ्यात जवळून त्याला बघताय काय काय गोष्टी त्या जाणवल्यात आतापर्यंत, कारण शून्यातून आतापर्यंत गुलाल त्याने घेऊन दिलाय. नाही काय असं बैलाला आजपर्यंत म्हणजे त्या लेवलचा अजून तर बैल लागला नाही. ज्या दिवशी त्याला बैल लागेल ना त्या दिवशी तो चांगल्या गाड्यांना पण 19-20 करू शकतो. आपण जर आता चांगल्या पायऱ्याला फोन केला तर आपल्याला डावलतात की करूया, नुसतं म्हणजे आश्वासन देतात करूया म्हणून. बघूया आता इथून पुढे होतील पैर चांगले. काय ह्यात ना अनुभव काय आला? अनुभव का नाही, गरीबाला कोण नाही विचारत यात की आपल्याला खायलाच बैल घेऊन पळायला लागतोय. अजून आपण म्हणजे चांगल्या गाड्या मारल्यात ना, कोणाची घ्यायची नाहीत, पण चांगल्या गाड्या आपण मारलेल्या आहेत. अजून माणसं काय त्या लेवलचा बैलच देणार. पण ह्यातनं शिकाय काय भेटतंय मित्रांनो? गरीब बैलगाडा मालकांची कुठनं, सर्वसामान्य बैलगाडा मालकांची कुठनं, की खालच्यातला खालचा पायरा असेल किंवा त्याच्या लेवलचा पायरा असेल, पायरा घालून पण
गुलालात बैल ठेवू शकतो हे तुम्ही सिद्ध करून दाखवा. गुलाला तर आम्ही काय पण करून बैल ठेवू शकतो. गुलाला नाही आम्ही हटत. आपल्या घरी 2-3 बैल आहेत तशी लारा आहे तो पण मध्यंतरी म्हणजे काय नव्हतं पण आता कंटिन्यू गुलालाच आहे. मग तो पण बैल असा सगळी म्हणजे संपला रिवर्स आहे रिवर्स नाही तो पण आता गुलालाच आहे. मग तो पण आम्ही कोणता पण पायरा करतो आदल्या दिवशी ते उद्या बैल राहतो. आता त्या दिवशी चिपळूणला गेलो डायरेक्ट आदल्या दिवशी रात्री पायरा करून जाऊन 2 नंबर केला त्यानं. मित्रांनो अशा गोष्टी असते त्या कारण काय होतं बैलगाडा क्षेत्र एवढं सोपं नाही. आलं की नंबर केला यात पायऱ्यासाठी भरपूर धडपड करायला लागते आता आणि त्यावेळेस असा गुलाल भेटतोय. धन्यवाद.